नमस्कार मंडळी, आपल्या हुशार जानकीने लबाड शर्वरीची चोरी पकडली। चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं। आता इकडे जी शर्वरी आहे ती जानकीच्या रूम मध्ये गेलेली असते। तिने संपूर्ण रूमची झडती घेतलेली असते आणि आता तिला असं वाटत असतं की ती ऐश्वर्या आहे। तर ती म्हणते, ऐश्वर्या ही घे डायरी आणि जा लवकर गार्डन मध्ये पुरून टाक। तेवढ्यातच आपली हुशार जानकी तिचं तोंड दाखवते आणि म्हणते, सॉरी वंस, पण मी आहे, ऐश्वर्या नाहीये आणि डायरी माझ्याच हाती आहे। आणि हे सगळं ऐकल्यानंतर मात्र शर्वरी जी आहे ती खूपच घाबरते आणि तो राहुल सुद्धा खूपच घाबरतात। दोघेही जण इतके घाबरतात त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते, कारण आपल्या जानकीने आता इथे हुशारी केलेली असते। मग आता जानकी जी आहे ती सगळ्यांना बाहेर बोलवते आणि म्हणते की तुमचं हे जे काही सत्य आहे ना, मी घरामध्ये हिडन कॅमेरे लावले होते आणि त्याच्यात सगळं काही आलेलं आहे। तुम्ही काय करत होतात, काही नाही करत होतात, हे सगळं काही माझ्याकडे आहे असं बोलून आता जानकी हुशारीने खरंच त्या शर्वरीला सगळं दाखवायला जात असते। तर मला असं वाटतंय आता पुन्हा एकदा काही गोंधळ नको, पुन्हा एकदा ते फुटेजच गायब नको। तुम्हाला काय वाटतंय, असं काही होईल का? कारण ती जानकी जी आहे तिने बघितलेलं असतं की नसतं माहीत नाही, डायरेक्ट शर्वरीच्या पुढं आता ती फोन करते। आता तुम्हाला तर माहितीच आहे अगोदरचा रेकॉर्ड की नाही, जानकी दाखवायला जाते पण तेव्हा काहीच नसतं। असं आत्ता तरी नसावं असं मी आशा करते। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।